लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक शहरातून तडीपार करण्यात आलेल्या एका इसमाला गुन्हे शाखेने जेरबंद केलेले आहे। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहराच्या पथकाने ही कारवाई केली आहे। द्वारका परिसरातील कावेरी हॉटेल जवळ संशयित फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले, तर चौकशीमध्ये तो नवाज हसन खान असल्याचं निष्पन्न झालंय। नाशिक शहरातून तडीपार करण्यात आलेला नवाज हसन खान हा इसम पुन्हा शहरात आढळून आल्यानं गुन्हे शाखेने त्याच्यावर कारवाई केलेली आहे। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहराच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की संशयित द्वारका परिसरातील कावेरी हॉटेलजवळ फिरत आहे। त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं जाऊन त्या ठिकाणी सापळा रचला आणि त्याला ताब्यात घेतलं। चौकशीमध्ये तो नवाज हसन खान वय वर्ष 27 राहणार वडाळा गाव भद्रकाली परिसरातील असल्याचं समोर आलंय। यापूर्वी त्याला नाशिक शहरातून 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेलं होतं, तरीही तो परवानगीशिवाय शहरामध्ये वास्तव्यास असल्याचं निष्पन्न झालंय। त्यामुळे भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास भद्रकाली पोलीस करत आहेत। तडीपार असूनही शहरामध्ये वास्तव्य करणाऱ्या गुन्हेगारावर अखेर पोलिसांनी कारवाई करत त्याला जेरबंद केलंय। नाशिक पोलिसांची ही कारवाई पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेवर कठोर भूमिका दाखवणारी ठरली आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।